हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत. त्या वेगवेगळ्या शक्ती आणि गुणांचे प्रतिनिधित्व करतात. तर देवी आणि देवता यामध्ये काय फरक आहे आणि 33 कोटी देवी देवता कोणत्या आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. देवी आणि देवता ह्या हिंदू भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवणे, त्यांची पूजा करणे हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. पण देवी आणि देवता म्हणजे काय, किंवा आपल्या ज्या हिंदू धर्मात देवी आणि देवता आहेत तर ह्या फक्त आपल्या भारतातच आहे असं नव्हे, तर विदेशात सुद्धा देवी आणि देवता आहेत. फक्त त्यांच्या देवी आणि देवता ह्या वेगळ्या आहेत. तर देवी आणि देवतांची समजा आपल्याला व्याख्या करायची असेल तर आपण अशी करू शकतो की जगाच्या एखाद्या ठिकाणी किंवा जीवनाच्या एखाद्या पैलूवर नियंत्रण ठेवणारी किंवा शक्तीचे अवतार म्हणून पूजली जाणारी कोणतीही अलौकिक व्यक्ती किंवा अस्तित्व म्हणजेच देवी आणि देवता. तर देवी म्हणजे स्त्री देवता. तर या स्त्री देवतेमध्ये मुख्यत्वे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, काली, पार्वती यांचा समावेश होतो. तर दुर्गा देवीची पूजा ही नवरात्रामध्ये केली जाते. दुर्गा देवीची पूजा ही 9 रूपांमध्ये केली जाते आणि नवदुर्गा म्हणून तिची ओळख आहे. आणि दुर्गा देवी ही शक्ती, स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. लक्ष्मी देवीची पूजा ही संपत्ती आणि समृद्धी यासाठी केली जाते. या देवीची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये धन, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य हे येतं. यासाठी लक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते. सरस्वती देवी ही कला, ज्ञान आणि संगीताची देवी आहे. या देवीची पूजा केल्याने तुम्हाला विद्या आणि संगीत यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं. तर ह्या झाल्या मुख्यत्वे देवी म्हणजे स्त्री देवता. आता देवता म्हणजे पुरुष देवता. तर यामध्ये मुख्यत्वे ब्रह्मा, विष्णू, शिव, राम, कृष्ण, गणेश, विठ्ठल, खंडोबा यांचा समावेश होतो. तर ब्रह्मा हे सृष्टीचे निर्माते आहेत. विष्णू हे पालनहार आहेत. त्यानंतर शिव हे संहारक व पुनरुत्पादक आहेत. गणेश हे आराध्य दैवत आहे. गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर गणेशाची पूजा करण्यात येते, कारण ते अडथळे दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता असे आपण म्हणतो. बाकीचे पण देव आहेत तर त्यांचीसुद्धा पूजा करण्यात येते. तर देवता म्हणजे काय की पुरुष देवता. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक चालीरीती, परंपरा, कुळाचार, कुळधर्म पाळले जातात. भारतात हजारो किंवा लाखो मंदिरे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचं तिथे एक असं म्हणजे श्रद्धा प्रत्येकाच्या प्रती आहे. तसेच भारतामध्ये गोमातेची पूजा करण्यात येते. म्हणजे गायीच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. कामधेनू गोमाता याची पूजा करण्यात येते. तर आता 33 कोटी देवी देवता म्हणजे हे 33 करोड नाही. येथे कोटी हा जो शब्द घेतलेला आहे तो विशेषणात्मक आहे, तो संख्यावाचक नव्हे. तर 33 कोटी हे जे देव आहे, देवी देवता आहेत, त्यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य,
एक इंद्र आणि एक प्रजापती. तर असे 33 आणि काही पुराणांमध्ये इंद्र आणि प्रजापतीऐवजी अश्विनी कुमार असे सांगितले आहे. तर हे जे 33 कोटी आहेत देवी देवता, तर यांचे प्रत्येकाचे गुण आणि शक्ती हे वेगवेगळी आहे. त्यांचा कार्यभार हा वेगळा आहे, म्हणून त्यांना 33 कोटी म्हणजे प्रकार असे म्हटलेले आहे. तर हिंदू धर्मामध्ये जे आपण देवी देवतांची पूजा करतो त्यामुळे आपलं मन तर प्रसन्न होतेच, पण आता हे देवी देवता कसे निर्माण झाले याबद्दल कोणत्याही कथांमध्ये असं एकमत नाही. काही म्हणजे पुराणांमध्ये किंवा काही कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की हे निसर्गाच्या म्हणजे चित्रणावरून करण्यात आले किंवा मानवी कल्पनाशक्तीतून यांची चित्र बनवण्यात आले किंवा मानवी स्वभावातून किंवा काही निसर्गतःच उत्पन्न झाले, तर असे सांगण्यात आलेले आहे. भारताच्या बाहेर म्हणजे ग्रीक आणि रोमन यांच्या पुराणांमध्ये सुद्धा म्हणजे विदेशामध्ये तिथे सुद्धा देवी आणि देवता यांची पूजा करण्यात येते. तर त्यांनीसुद्धा हे मानवी स्वभावातून किंवा मानवाला जे आवश्यक होतं त्याच्यातून त्यांचं चित्रण करण्यात आलं आणि त्यावरून या देवी देवतांचे फोटो काढण्यात आले किंवा फोटो घेण्यात आले, तयार करण्यात आले, म्हणजे असे मानले जाते. तर आपण फक्त एवढं बघत आहोत की देवी आणि देवता यामध्ये म्हणजे कोणता फरक आहे. तर देवी म्हणजे स्त्री देवता आणि देवता म्हणजे पुरुष देवता. तर सर्वांचाच याप्रती भाव असतो. आपण आपल्या देवी देवतेवर आपला विश्वास असतो, आपण त्याची पूजा करतो आणि आपल्याला त्यामधून आपलं सर्व त्यामधून चांगलं होतं. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.